मंडळी नमस्कार. मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीच्या या भागात आपलं मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत मराठा आरक्षण आणि त्याच्याशी संबंधित काही गोष्टींबाबत. कारण आपल्या सोबत आहेत या अनेक प्रश्नांचे अत्यंत अभ्यासू, जाणकार आणि त्या प्रश्नासाठी अनेकदा संघर्ष केलेले, अनेकदा मागणी लावून धरलेले मराठा महासंघाचे अध्यक्ष माननीय राजेंद्र कोंढरे साहेब. कोंढरे साहेब, आपलं या शो मध्ये मी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम मंडळी, मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी सर्वात पहिल्यांदा कोणी मांडली असेल तर ती माथाडी कामगार नेते स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी. मला वाटतं 1980 साल असावं. त्यानंतर मराठा समाजात जनजागृती करून आरक्षणासंदर्भात 22 मार्च 1982 ला त्यांनी मुंबईत पहिला मोर्चा काढला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य केली. मात्र दुर्दैव असं की अण्णासाहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर मराठा आरक्षणाच्या त्या मागणीला किंवा त्या लढ्याला थोडीशी कमजोरी आली असं म्हणायला लागेल. कालांतरानं अधूनमधून या मागणी होत राहिल्या, संघर्ष होत राहिला. परंतु गेल्या 2-3 वर्षांमध्ये मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा प्रचंड जोर धरली आहे त्या मागणीनं, आणि त्याला अनेक कंगोरे आहेत. त्याबद्दल अनेक चर्चा केली जाते, अनेक विवाद समोर येत आहेत. नेमकं या मराठा आरक्षणाचं काय स्वरूप आहे, वास्तव काय आहे, आणि ही मागणी रास्त आहे का, असेल तर कशा पद्धतीनं, त्या माध्यमातून अनेक कंगोरे जे समोर येत आहेत त्या सगळ्यांवरच आपण कोंढरे साहेबांकडून जाणून घेऊयात, त्यांच्याशी संवाद साधूयात. कोंढरे साहेब, मला पहिल्यांदा तुम्हाला विचारावं वाटेल की ही मराठा आरक्षणाची मागणी नेमकी काय आणि त्याबद्दल तुमची भूमिका काय? बघा, आपल्याकडं आर्टिकल 15(4) 16(4) प्रमाणे SC/ST ओबीसीसाठी रिझर्वेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि स्टेट महाराष्ट्र दोन्हीकडे आहे. आणि हा शिक्षण आणि नोकरीमधला आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो 1980-81 पासूनच मराठा महासंघाने तो लावून धरलेला होता. आणि मग ती आरक्षणाची मागणी गेल्या 15-20-25 वर्षामध्ये अनेक आयोग आले वगैरे वगैरे, आणि हे करत करत ही मागणी लोकांची कशासाठी आली नेमकी, तर शेतीचे तुकडे पडल्यामुळं आर्थिक व्यवस्थेमध्ये हा समाज पाठीमागे पडला. एज्युकेशनल फॅसिलिटी मिळाली नाही आणि त्यामुळे सोशल, एज्युकेशनल आणि इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस प्रूव्ह झाला तो, आणि अधिक डेव्हलप होत गेला. आणि त्याचा परिणाम तुलनात्मक दृष्ट्या हा समाज पाठीमागे पडत असल्यामुळं त्याला आरक्षणाची गरज निर्माण झाली. आणि त्यातूनच ही मागणी गेल्या 15-20 वर्षामध्ये अधिक रेट्याने ती पुढे आली. आता या मराठा आरक्षणाच्या मागणीची किंवा या कितपत रास्त आहे, ते सत्यात उतरेल आणि त्याची दिशा काय नेमकी? नाही, आता जे आरक्षण ऑलरेडी मराठा समाजाला 3.5 प्रकारे मिळतं. एक तर ज्यांची नोंद कुणबी आहे, मराठा समाजातला एक मोठा घटक आहे, त्याची जी नोंद आहे ती कुणबी आहे, तर त्यांना ते ओबीसी मध्ये आरक्षण आज रोजी लागू आहे. त्यानंतर जे राहिलेले मराठा ज्याच्या कास्ट सर्टिफिकेटवर फक्त मराठा अशी नोंद आहे, त्यांना एसीबीसी म्हणून जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने नव्याने कायदा करून जे आरक्षण दिलंय ते आरक्षण त्यांना लागू आहे. नंबर 2. नंबर 3, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे ईडब्ल्यूएस आरक्षण आहे, हे ईडब्ल्यूएस आरक्षण मराठा समाजाची ज्याची नोंद मराठा आहे त्याला केंद्रामध्ये ईडब्ल्यूएस मधनं आरक्षण मिळतं. आणि ज्यांची नोंद कुणबी आहे त्यांना केंद्राच्या 27% ओबीसी आरक्षणामध्ये लाभ मिळतो. त्यामुळे आज 3 प्रकारचं आरक्षण मराठा समाजाला आज स्टेटमध्ये आणि केंद्रामध्ये लागू आहे. ऑलरेडी लागू आहे, म्हणजे आता एक्झिस्टिंग लागू आहे. आता आरक्षणाच्या बाहेर आपल्या देशामध्ये 103वी घटना दुरुस्ती आल्यानंतर एकही समाज असा नाही की त्याचं आरक्षणाच्या बाहेर कुठल्याही प्रकारे संधी नाही. देशात एकही जातीने दिलं नाही की ज्याला आरक्षण नाही, सर्वांना आरक्षण. त्यामुळे आता आरक्षण हा फक्त कोणाचं पर्सेंटेज जास्त आणि कोणाचं कमी अशा पुरतच मर्यादित राहिलेलं आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये आपण अनेक मोर्चे पाहिले, आपला समाजही त्या दृष्टीने मागणी करतोय. ही मागणी काय स्वरूपाची, हे कुठलं आरक्षण हवंय मग? नाही, जे आरक्षण आता आहे ना 2018 मध्ये, जोपर्यंत मागासवर्ग आयोगाचं नोंद शिफारस नव्हती तोपर्यंत मराठ्यांना मराठा म्हणून ओबीसी मध्ये आरक्षण नव्हतं, ते कुणबी म्हणून मिळतं आणि ते 67 सालापासून मिळतं. आज परिस्थिती काय माहितीये का, की त्यांचं आरक्षण मराठा म्हणून मिळत नव्हतं, त्यांना 2018 साली राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस घेऊन ते आरक्षण लागू झालं. ते जवळपास 2 वर्ष चालू राहिलं, नंतर पुन्हा गेलं. पुन्हा ते आरक्षण लागू झाल्यानंतर ते आरक्षण आता एकनाथराव शिंदे सरकारने पुन्हा 10% आरक्षण दिलेलं आहे.
त्यामुळं मराठा बर. समाजाला आता जी आरक्षणाची मागणी आहे ती पूर्ण झालेली आहे. आता वाद कुठं आहे? 50%च्या आतमध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये सब कॅटेगरायझेशन करून त्यातल्या एका कप्प्यावर आरक्षण द्यावं अशी मागणी काही ठिकाणी पुढे आलेली. बहुधा त्यामुळेच म्हणजे मध्यंतरी अशी चर्चा होती की ओबीसीचं जे आरक्षण आहे त्यातला वाटा मराठा आरक्षण मागणी करणाऱ्यांना किंवा मराठा तरुणांना द्यायचा असं. त्यामुळे दोन समाजामध्ये विनाकारण वाद तेढ ही पुढे आली. तर हे कशामुळे झालं? म्हणजे ही मागणी रास्त आहे की कोण ही तेढ आणि हा वाद कशामुळे पुढे येतोय? बघा, ही मागणी जी आहे ना आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या 1993 सालापासून आतापर्यंत जेवढ्या आयोग झाले त्या आयोगाने शिफारस केलेल्या सर्व समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गामधल्या कॅटेगरीमध्ये सब कॅटेगरीमध्ये त्या त्या काळामध्ये केला गेलेला आहे. मराठा बरोबर. समाजाची ही मागणी पुढे आल्यानंतर त्यात निर्णय काय झाला की ची संख्या मोठी आहे आणि तो समाज जर त्या 19% आला तर आमच्या जागा खाईल अशी भीती झाल्यामुळं काही ओबीसी संघटनातल्या काही तथाकथित नेत्यांनी याला विरोध सुरू केला. ऍक्च्युअल आपली भारतीय राज्यघटना आणि राज्य मागासवर्ग आयोगाचा कायदा या कायद्याप्रमाणे कोणत्या जातीला आत घ्यायचा आणि कोणत्या जातीला बाहेर काढायचा याची शिफारस करण्याचा अधिकार सर्वस्वी राज्य मागासवर्ग आयोगाचा आहे आणि आयोगाची शिफारस राज्य शासनाने ती मान्य करायची असते. पण याच्यामध्ये पॉलिटिकल डिसिजन असा झाला की शरद पवार साहेबांपासून ते आतापर्यंत सगळेच लोक मराठा समाजाला त्या 19% मध्ये आत घ्यायला कायमस्वरूपी कधी स्वीकारले नव्हते. कुठलाच राजकीय पक्ष नव्हता आणि ती आज परिस्थिती तशी आहे. त्यामुळे स्वतंत्र आरक्षण 10% मराठा समाजाला मिळालं. त्या दरम्यान एक डेव्हलपमेंट अशी झाली की मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने केल्यानंतर दरम्यानच्या काळामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण 103व्या घटना दुरुस्तीनं आलं आणि त्या 10% आरक्षणाचा आपल्या स्टेटमध्ये पॉप्युलेशन मोठी असल्यामुळे मराठा समाजालाही 7.5 ते 8% मध्ये तो मिळत होता. आता बाय डिफॉल्ट एसीबीसी आरक्षण दिल्यामुळं ईडब्ल्यूएस आरक्षण आता मराठा समाज आपल्या स्टेट पुरतं बाहेर पडला. म्हणजे याचा अर्थ बऱ्याचशा ज्या गोष्टी होत आहेत समाजामध्ये किंवा तेढ पसरवण्याचं काम किंवा वाद होण्याचं काम हे केवळ गैरसमजाच्या पोटी होत आहे. मग या आरक्षणाचा पूर्णतः अभ्यास जो आता तुम्ही सविस्तरपणे मांडला तो अभ्यासच पुढे आणला जात नाही किंवा मांडला जात नाहीये. ह्याच्यातली मुख्य अडचण अशी आहे की आरक्षणाची जी काही प्रोसेस आहे घटनात्मक तरतुदी आयोगाचे निकष त्याच्या बाबतीतले मापदंड सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाचे निर्णय हे लोकांना माहित नसतं. लोक भावनिक भाषणं ऐकतात आणि प्रॅक्टिकल कोर्टामध्ये काय मॅटर चालतो कोणत्या निकषावर आरक्षण दिलं जातं याच्यामध्ये लोकांचा तेवढा ग्रीव्हन्स नसतो त्या पद्धतीचा. मग अडचण याच्यातनं काय होतं की लोक समजुतीवर कसे जातात की समोर क्रिया आणि प्रतिक्रियांचा एक गोंधळ असतो. मग ओबीसीतल्या काही संघटनांच्या नेत्यांनी कठोर भाषणं करायची मग इकडनं रिएक्शन द्यायची इकडनं ऍक्शन आले की तिकडनं रिॲक्शन. ह्या रिॲक्शन मध्ये ओबीसीचा पण फार मोठ्या प्रमाणावर याच्यात गैरसमज झालेला आहे. मुळामध्ये मराठा समाज हा ऑलरेडी 67 सालापासून ओबीसीत आहेच. तुम्ही आता डेव्हलपमेंट मध्ये काय झाले की ज्यांची नोंद मराठा तेवढीच राहिलेली नाही म्हटलं तरी 8-9% आता ऑलरेडी ओबीसी मध्ये आलेलेच आहे. हो. अच्छा, म्हणजे त्या व्यवस्थित परिस्थिती न मांडल्यामुळे भूमिका मांडली न गेल्यामुळे या सगळ्या गोष्टी हे होत आहे गैरसमज पसरत आहेत आणि समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. याच्या पाठीमागे ह्या तेढ असेच असावी किंवा वादविवाद व्हावे या पाठीमागे काही राजकीय पाठबळ वगैरे असेल का? बघा, ह्याच्यात लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम नावाचा इनडायरेक्टली प्रोग्राम राबवला जातो. ज्यांना त्यांच्या समाजामध्ये स्थान निर्माण करायचंय ते स्थान निर्माण करताना त्यांनी घटनात्मक तरतुदी मागासवर्ग आयोगाचा कायदा हे बाजूला ठेवून केवळ राजकीय भूमिका घेऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम केला. आता ह्याच्यातनं काय होतं की समाजातली जी दरी आहे ती तर कमी होत नाही पण ह्याची लिडरशिप त्या मानाने ती डेव्हलप होत जाते आणि त्या लिडरशिप मधनं दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा कार्यक्रम केला जातो. तो आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात फोफवलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी असं ऐकिवात आलं होतं आणि हे की न्यायालयात आरक्षण टिकणार नाही सरकारने 2-3 वेळा सांगितलं. मग न्यायालयामध्ये नेमकं काय मांडलं गेलं होतं जे टिकणार नाही?
मुळात काय आहे की आपल्या राज्यघटनेमध्ये कुठेही हम्म, 50% आरक्षणाची मर्यादा नाही. देशामध्ये हो. 26 राज्यामध्ये आत्ताही 50%च्या पुढे हम्म, आरक्षण ऑलरेडी आहे. प्रश्न कुठे आहे की समाजाला 50%च्या आतमध्ये आरक्षण मिळलं की ते सुरक्षित राहील, ही समाजाची भावना हम्म, धारणा आजही आहे, काल होती आणि उद्याही राहील. पण अडचण कशी की हम्म, त्याच्यामध्ये मराठा समाजाचं सगळी जी लोकसंख्या आहे ती आणल्यानंतर ती अफसर म्हणजे त्या ठिकाणी ती समावेश केल्यानंतर तिला तेवढी स्पेस त्या ठिकाणी मिळणार आहे, याचा हम्म, तुलनात्मक तक्ता घेऊन समाजामध्ये अभ्यास केला जात नाही. मग त्यामुळं काय हम्म, होतं की आता बघा संतोष देशमुख खून खटल्याची आता आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये चर्चा करतो. कुठलीही अशी अच्छा. मोठी हम्म. घटना घडली की लोक सीबीआयची मागणी करतात, दुसरी सीआयडीची करतात. CID वास्तविक वगैरे. सीबीआय सीआयडीच्या ब्रँचमध्ये जे खाली ऑफिसर थोडेसे अनप्रोडक्टिव्ह झाले तर ते त्यांची त्या ब्रँचमध्ये बदली होते. पण वर्तमानपत्रात हम्म, काय हम्म, होतं, सीआयडी नावाची एक मालिका आहे, ती बघून लोक जशी धारणा हम्म, करतात काहीतरी वय व्यवस्थित देईल, तसं ओबीसी मध्ये हम्म, आरक्षण मिळालं रे मिळालं की सगळ्या समाजाची प्रगती होणार, ही जी भावना आणि धारणा झालेली ना, ती वस्तुस्थितीवर आधारित अवलंबून नाही. हम्म, त्याच्यामध्ये अनेक काही लोकांना यश मिळतं, काही लोकांना ते मिळत नाही, कारण त्याच्या इंटरनल मेरिटची स्पर्धा असते, हम्म, त्याच्यात असणाऱ्या जातींच्या संख्येच्या आधारावर. ती स्पर्धा हम्म, लोक समजून घ्यायला तयार नाहीत. आत गेल्यानंतर मला हम्म, तिथं चेअर मिळेल, मला एसी मध्ये बसायला मिळेल, असं काही नाहीये. तुम्हाला आत गेल्यानंतर त्याचं स्पर्धेत भाग घेऊन मेरिटमध्ये येणं, तशा प्रकारच्या जागा शिक्षणात उपलब्ध असणं, नोकरीत उपलब्ध असणं, ही ऑपॉर्च्युनिटी टोटल पॉप्युलेशन मधल्या एक 1% 2% लोकांनाच मिळते, बाकीच्यांना लाभ मिळत नाही. तशीच परिस्थिती एससी एसटी ओबीसी सगळ्याच जातींची आहे. तशी मराठ्यांची पण आहे. खरंय. बरं, बरं, बरं. आता आपण थोडं तांत्रिक म्हणजे ही अत्यंत विस्तृत तुम्ही माहिती दिली. ही माहिती अधिकाधिक प्रसारित व्हायला पाहिजे अनेक आपल्या समाजामध्ये, मराठा समाजातल्या तरुणांमध्ये. मी याच्या पण थोडं बाबतीमध्ये त्यांच्या अंगाने 45,000 पुस्तकं हां, काढली. हां. बोला बोला बोला. क्या बात आहे. वाह! वाह! मी अनेक वाह! इंटरव्ह्यू मध्ये ते तर सांगितलं आहे. माझ्या वेबसाईटवर टाकलेलं आहे. त्यानंतर वेगळ्या विषयाच्या अनेक पुस्तिका मी काढलेल्या आहेत. परंतु काय असतं की हं, एखादी धारणा डोक्यामध्ये बसल्यानंतर ती वॉशआउट करायला अनेक टप्पे जावे लागतात. लोकांना त्याचा अनुभव यावा हं. लागतो. आता जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये एका बाजूला आम्ही आरक्षण मागत असताना हं, अर्थव्यवस्थेतले, शिक्षणातले, नोकरीतले जे बदल वेगाने घडत आहेत, त्यामुळं ज्या हं, गोष्टीसाठी आम्ही एवढा अट्टहास केला, त्यातनं मिळणारा हं. बेनिफिट हा 1% ते 5% मध्ये असू शकतो. पण खरं उरलेला आहे. जो हं, हं. कॉर्पोरेट सेक्टर आहे, कोऑपरेटिव्ह सेक्टर आहे, नवे नवे आता इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट्स सगळ्या देशामध्ये तयार होत आहेत. इथं स्पेस खरं आहे. मिळवण्यासाठी शिक्षणातला फायदा घेऊन मला तिथं पोहोचलं पाहिजे. सगळ्यांना सरकारी हं, नोकऱ्या हं. मिळणार का? तर अजिबात मिळणार नाही. बरोबर. परंतु तुम्हाला त्या बरोबर. आरक्षणाच्या प्रक्रियेतल्या सवलतीचा फायदा घेऊन तुम्हाला कॉर्पोरेट आणि इंडस्ट्री या सगळ्या सेक्टरमध्ये जाण्यासाठी ज्या आवश्यक सुविधा आहेत, अगदी. त्या सुविधा हं, हं, शैक्षणिक वृत्ती, हॉस्टेल हे सरकारने आता केलेलं आहे. आणि हं, आरक्षणाचा जरी लाभ मराठ्यांना स्वतंत्र 10% मिळाला असला तरी एकूण लोकसंख्येमधल्या 10%च जागांना मिळणार आहे. 90%ना तो मिळणार नाहीच आहे. हं. त्याला ओपन मध्येच कॉम्पिटिशन बरोबर. करावं लागणार आहे. ह्या गोष्टी सगळ्यांनी समजून हं, हं. घेतल्या पाहिजेत. बाकी नाही काही. खरं आहे, खरं आहे. या गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. मुळात कॉर्पोरेट सेक्टरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात संधी आणि मोठी-मोठी पॅकेजेस निर्माण झालेली आहेत. सरकारी नोकऱ्यांच्या तुलनेमध्ये कितीतरी पटीनं चांगली पगार आणि चांगले पॅकेजेस उपलब्ध आहेत. ते सरकारी त्याचाही नोकरी मिळाली विचार तर करायला माणूस सुरक्षित असतो. सरकारी नोकरीत माणूस हां. सुरक्षित असतो. पण कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्याला कष्ट करावे लागतात, नाहीतर डोक्यावर बेकारीची टांगती तलवार असते. प्रायव्हेट हं, सेक्टरमध्ये हं. हे सगळ्यात मोठा धोका आहे. आणि सिक्युरिटीच्या मानाने सरकारी नोकरी कधी सुरक्षित असते. पण एकूण हं, लोकसंख्या हं. जी आता महाराष्ट्राची 13.5 कोटी आहे, तर महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या मिळून सिव्हिल सर्व्हिसमध्ये किती लोक असतील? जास्तीत जास्त 20 लाख. आणि ओके. अजून एक हं, 5 लाख हं, हं. लोक इतर असतील, मग 25 लाखच जॉब आहेत. 25,00,000च जॉब आहेत असं तुम्ही म्हणता. मग बाकी सरकारी हो हो हो. यंत्रणेच्या अंतर्गत असलेले जी काही महामंडळ आहेत, त्याचाही लाभ मराठा तरुणांना होऊ शकतो का किंवा कशा पद्धतीने? हो, आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे आहे, जे महाराष्ट्र हं, सरकारने निर्माण केलेलं आहे, त्याच्यामध्ये हं. आतापर्यंत 1 लाख युवकांनी 8,500 कोटी रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे. आणि त्याला जवळपास बरं. 900 कोटी रुपयाचा व्याज परतावा हा
महाराष्ट्र सरकारने त्या युवक उद्योजकांच्या व्याज परतावा योजनेमध्ये त्यांच्या खिशामध्ये दिलेला आहे आणि त्यातून जवळपास ग्रेट. 4 लाख लोकांना आज रोजगार निर्मितीचा त्याचा फायदा झालेला आहे. ही वन ऑफ द ऑपॉर्च्युनिटी आहे. परंतु याच्यामध्ये केंद्र सरकारच्या कृषी रिलेटेड अनेक योजना आहेत. नंतर एसएमईच्या योजना आहेत केंद्र सरकारच्या, उद्योजकांसाठी आहेत, हो. लघु उद्योजकांसाठी आहेत, एक्सपान्शनसाठी आहेत. ऑपॉर्च्युनिटीज फार मोठ्या प्रमाणावर आहेत. आता ते कट नाही करता येणार. झालं 5 मिनिटात संपलं. अनेक योजना आहेत केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या पातळीवरती. त्या योजनांचा प्रचार आपण अधिकाधिक मराठा तरुणांपर्यंत करायला हवा. तो तुम्ही तुमच्या पद्धतीने करताही या. बरेचशी पुस्तकं तुम्ही वाटली, काही पुस्तिका आणि अनेक व्याख्यानांमधनं तुम्ही सांगत आला. पण खऱ्या अर्थाने अजूनही समाजापर्यंत ते पोहोचत नाही. त्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे सरकारी पातळीवर काही सरकार का नाही याच्याबद्दल भूमिका घेत किंवा सरकार का नाही जाहीर करत यावेळी? तो अवेअरनेस सरकार जाहिरातीतनं देत असतं. अनेक संस्था संघटना याविषयी जागृती करत असतात, मेळावे करत असतात. अडचण नेमकी कुठे याच्यामध्ये की लोकांमध्ये कोणतीही सरकारी योजना फक्त हीच आहे असं म्हणत नाही मी. सगळ्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत जाण्यासाठीची साक्षरता ही समाजात आली पाहिजे. ती साक्षरता कमी असेल तर त्या ऑपॉर्च्युनिटी घेण्यासाठी त्याच्यामध्ये असमर्थता तयार होते. त्या असमर्थतेमध्ये तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळवण्यासाठी काही प्लॅटफॉर्म्स वापरावे लागतात. ते प्लॅटफॉर्म लोकांनी वेळीच ॲक्सेप्टेबल केले पाहिजे. सरकारी यंत्रणेनी त्या बाबतीमध्ये अधिक इनोव्हेटिव्ह आणि पुढाकार घेऊन पुढे आलं पाहिजे. असा जो पूल मॅच झाला तर तो प्रगतीचा मार्ग समाजाला मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन जाऊ शकतो. अन्यथा रुटीन प्रोसेसप्रमाणे जसं सरकार चालतं तशा पद्धतीने चाललं तर तेवढे विकासाचे मार्ग कॅच करण्यासाठी मुलांना तेवढी संधी मिळू शकत नाही. मिळू शकत नाही. तुम्ही पहिल्यांदा अगदी सुरुवातीच्या याच्यात म्हणालात आपल्या मुलाखतीमध्ये की मुळात आर्थिक बाजू कमकुवत झाल्यामुळे ही आरक्षणाची मागणी जोर धरू लागली. कारण प्रत्येकाला शेवटी नोकरीची गरज आहे, कुटुंब चालवण्याची आणि करिअरची चिंता असते. तर हे मुळातच जातीवर आरक्षण मागण्यापेक्षा जे आर्थिक कमकुवत मंडळी आहेत त्यांना आरक्षण दिलं जावं अशी एक मागणी वेगळ्या पद्धतीने जोर धरू लागते. त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? बघा, ही मागणी सगळ्यात पहिल्यांदा 1982 साली आर्थिक निकषावरच्या आरक्षणाची कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी केली होती. परंतु केंद्र सरकारने 1991 साली पंतप्रधान व्ही.पी. सिंग नरसिंहराव असताना आपल्या देशात 10% आरक्षण त्याच्यावर दिलेलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी केसमध्ये हे आरक्षण त्या काळामध्ये फेटाळलं गेलं. त्यानंतर मग 103वी घटना दुरुस्ती आता 2018 मध्ये केंद्राने केल्यानंतर 1900 मध्ये मग देशामध्ये ती घटना दुरुस्ती करून आरक्षण दिलेलं आहे. आणि ह्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठाने मान्यता दिलेली आहे. त्याचा रिव्ह्यू पिटिशन सुद्धा जो होता तोही फेटाळला, क्युरेटिव्ह पण फेटाळलाय. त्यामुळे आज रोजी या आरक्षणाला भविष्यात कोणताही स्टे मिळत नाही तोपर्यंत ते अबाधित आहे. ओके. एक शेवटचा प्रश्न विचारतो साहेब. त्याचा फायदा ब्राह्मण, मुस्लिम, जैन सगळ्यांना मिळतो. ओके. मराठा आणि कुणबी काही लोक मराठा आरक्षण मिळत नाही किंवा मराठा आरक्षणाविषयी वेगवेगळे गैरसमज असल्यामुळं अनेक मराठा समाजातली मंडळी कुणबी प्रमाणपत्र धारण करू लागली आहेत, मिळवू लागली आहेत. काय गडबड आहे, काय तफावत आहे आणि त्यातले काय लाभ, फायदे, तोटे कसे आहेत मराठा आणि कुणबीमध्ये? 1850 पासून तर 1926 पर्यंत मराठा समाजातल्या अनेक घटकांच्या नोंदी ह्या कुणबी आहेत. अशा 19 जातींनी स्वतःच्या जातीचं नाव कुणबी म्हणून किंवा त्याच्या जातीचा उल्लेख हा मराठा म्हणून केला. गडबड कुठं झाली की वेदोक्त प्रकरण ज्यावेळेस कोल्हापूर संस्थांमध्ये झाला आणि शाहू महाराजांना क्षत्रियत्वाचा क्लेम नाकारण्यात आला त्यावेळेस एक वेव झाली तयार की बाबा आपण क्षत्रिय कम्युनिटीत आहोत, शिवाजी महाराजांचे मावळे आहोत म्हणून स्वतःला वॉरियर म्हणून त्यांनी मराठा ही उपाधी स्वतःला लावून हे 1920 ते 1931 असं महाराष्ट्रातला तो कालखंड आहे. आणि त्यामध्ये मग लोकांच्या नोंदी मराठा झाल्या. आता कास्ट सर्टिफिकेट मिळताना काय असतं, तुमची वडील, आजोबा, पंजोबा, पंजोबा सगळ्यात जी जोडी नोंद असेल ती नोंद प्रोबेटिव्ह व्हॅल्यू म्हणून स्वीकारली जाते आणि त्या नोंदीमध्ये ते सर्टिफिकेट त्याला त्या नोंदीच्या आधारे वंशावळ जुळवली की त्याला कुणबी प्रमाणपत्र कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे ते मिळतं. त्याच्यामध्ये कुठली बाब गैर नाही.
फक्त एकच आहे की या कुणबीचं रिव्हॅलिडेशन जे ओबीसी मधलं हे दर 10 वर्षांनी कायद्याप्रमाणे अभिप्रेत आहे. तसं ओबीसीच्या सगळ्याच जातींचं व्हायला पाहिजे, परंतु आपल्या सरकारने कधीही केंद्राने आणि राज्यांनी एकूणच ओबीसी आरक्षणाचा फेर आढावा गेल्या 40 वर्षामध्ये कधीच घेतलेला नाही. मंडळी, मराठा आरक्षण आणि मराठा आरक्षणामुळे निर्माण झालेले असंख्य समज, गैरसमज, अनेक प्रश्न, अनेक मनातल्या असंख्य शंका, मिळेल की नाही, मिळालं तर कसं मिळेल, कुणाच्या वाट्याचं मिळेल, असे अनेक समज, गैरसमज गेल्या काही वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि मराठा जनमानसामध्ये पसरले आहेत. आपण त्याची चर्चा करतो वारंवार, पण मुळात त्याचं वास्तववादी चित्रण काय आहे, त्याची आकडेवारी काय आहे, त्याचे कायदे काय आहेत. मराठा महासंघाचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणासाठी गेली अनेक वर्ष ज्यांनी त्याचा अत्यंत सखोल असा अभ्यास केलाय, मराठा तरुणांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून अनेक गोष्टी पोहोचवल्यात, अनेक पुस्तकं पोहोचवली आहेत आणि अजूनही ते वेगवेगळ्या माध्यमातून, डिजिटल माध्यम असो, सोशल मीडियाचं माध्यम असो, प्रसार माध्यम असो, त्या सर्व माध्यमातून ते वारंवार वस्तुस्थिती मांडण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. असे राजेंद्र कोंढरे साहेब आपल्याशी आज संवाद साधत होते. त्यांनी अत्यंत वस्तुस्थिती अशी मांडली की वस्तुस्थिती जर मराठा तरुणांनी किंवा मराठा तरुणाईनं जर समजून घेतली तर मला वाटतं निश्चितच अनेक गोष्टींमध्ये बदल होतील, अनेक समज, गैरसमज निघून जातील आणि योग्य दिशेनं समाजाची वाटचाल होईल असं प्रकर्षाने वाटतं. कोंढरे साहेब, आपण आपला अत्यंत बहुमूल्य असा वेळ एबीसी न्यूज नेटवर्कसाठी दिला, त्याबद्दल एबीसी न्यूज नेटवर्क मराठीतर्फे आपला मनापासून धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.